नमस्कार, मी महाराष्ट्रीयन.com आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत गायत्री नर्सरी आणि त्याचे मालक संजय सानप साहेबांकडे. एक फेमस नर्सरी. आज दिंडोरीला जागा जेवढी नाशिकला फेमस आहे तेवढंच आपली गायत्री नर्सरी फेमस आहे. चला त्यांचे जाणून घेऊया की त्यांचा हा जीवनाचा प्रवास कसं चालू झाला. नमस्कार. आमच्या प्रेक्षकांना सांगा की आपली ही संजय नर्सरी जी आहे ह्याची स्थापना कधी आणि कशी झाली होती. स्थापना डिसेंबर 2000 मध्ये झाली. ते एक साध्या पद्धतीने चालू केली. ओके. आणि पहिले सध्या वाफेवरती गेले, त्यानंतर ट्रेमध्ये तयार करायची सुरुवात केली. आम्ही वाफ्यामध्ये केले पहिले वाफ्यामध्ये केले, देशी स्टाईलमध्ये आपल्या. हो. त्यानंतर मी ट्रेमध्ये चालू केले, साधी शेडनेट टाकून. आणि शेतकऱ्यांचं जसं डिमांड चालू झालं तसं वाढवत गेलात. सर, आपल्या नर्सरीमध्ये कोणते कोणते प्रकारचे म्हणजे उत्पादन होत असतो भाज्यांचं टोमॅटो होतं, कॅप्सिकम, कॅलीफ्लावर, कॅबेज, ब्रिंजल, ड्रमस्टिक, त्यानंतर पपायासुद्धा होतो आपल्या. सर, हे गायत्री नर्सरी म्हणजे ह्याची वैशिष्ट्य म्हणजे इतर लोकांपेक्षा आपलं काय स्पेशालिटी आहे साहेब. आपले जे आहे ते आपल्या रोपांची ग्रीनरी चांगली आहे. जे शेतामध्ये रोप जातात त्याच्यात मॉर्टिलिटी होत नाही. मॉर्टिलिटी म्हणजे मरत नाही. अच्छा, मरत नाही म्हणजे त्याची आयु मोठी असते. हो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की शेतकरी जेव्हा आपल्याकडनं विकत घेतो तेव्हा त्यांना असं एम्बॅरेसमेंट होत नाही असं म्हणतात. बरोबर. सर, आम्ही नेहमी बघत जातो आहे की नर्सरीमध्ये माणसांना बरंच जवळून काम करावं लागतो. तर साहेब, एवढंच फक्त एक प्रश्न विचारायचा होता की आम्हाला ऐकून आहे की तुम्ही एक MCOM ग्रॅज्युएट आहात आणि कॉमर्स आणि ॲग्रिकल्चर हे दोन निराळे फील्ड आहेत. तुम्ही कसं ह्याच्यात मावून घेतलं. ॲक्च्युली पहिले वडिलांचा शेती व्यवसाय असल्यामुळे आम्ही बघितलं बाबा निसर्गाची आपत्ती, टेम्परेचर, पाऊस आणि थंडी याच्यामध्ये शेतकऱ्यांची खूप असायचा. मी हा विचार केला की जेणेकरून आपण जर शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने चांगल्या व्यवस्थित रोपं तयार जर करून दिले त्याचा जेणेकरून शेतकऱ्यांना खूपच फायदा होईल. हा हेतू मी लक्षात घेतला आणि मी सुरुवात केली त्यापासून. आणि सर, आपल्या म्हणजे आपले गायत्री नर्सरी जी आहे ह्याची म्हणजे सेवा आपण कुठपर्यंत उपलब्ध करून देता. मुंबई, महाराष्ट्र की पूर्ण भारत आहे. मी पूर्ण महाराष्ट्रात देतो सेवा. म्हणजे आपल्याकडे शेतकरी जे महाराष्ट्र इतर लोक तुमच्याकडे येऊन घेऊन जात असतात. पोच पण सर्व्हिस देतो. पोच पण सर्व्हिस देता. आणि सर, आपल्याकडे म्हणजे मॅन्युअर कुठला वापरला जातो, ऑर्गॅनिक की इनऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक वापरलं जातं. ऑर्गॅनिक वापरलं जातं. सर, आम्ही असं ऐकून आहे की एक समजा एखाद्या शेतकरीला, समजा एक नवीन शेतकरी आला असेल, त्याला काहीच माहीत नाही आहे, वडील पण त्याच्याकडे जागा त्याची आहे, तर जो तुमच्याकडे अगदी येतो म्हणतो की संजय साहेब, माझ्याकडे पैसा आहे, जमीन आहे, शेतकरी आहे मी, पण आता माझे वडील नाही आहेत, आमचे वडिलोपार्जित जरी बिझनेस जरी असला तर आम्हाला काहीच ज्ञान नाही, तर त्यावेळी जर तुमच्याकडे आले तर ते तुमच्याकडनं संपूर्ण कन्सल्टेशन घेऊ शकतात का. हो, घेऊ शकतात ना. म्हणजे तुम्ही त्यांना टोटल कन्सल्टेशन देता. हो, देतो. सर, हा एक अजून एक प्रश्न असा जात असतो की आज इंटरनेटचा काळ आहे, तर इंटरनेटच्या काळात तुम्ही त्याच्यात बिझनेसचा कसा वापर करता. इंटरनेटद्वारे आता आम्ही ऑनलाईन चालू करतो. ते ऑनलाईन म्हणजे जे शेतकऱ्यांना परस्पर बुकिंग करता येते. आपले शेतकरी सुद्धा ऑनलाईन जायला लागलेत. काय म्हणताय. हो. आम्हाला ऐकून आश्चर्य वाटतंय की आपल्या भारतात सुद्धा लोक आता शेतकरी सुद्धा ऑनलाईन जातोय आणि आमचे चॅनल सुद्धा ऑनलाईन आहे. खूप छान आहे सर, ऐकून बरं वाटतंय. आणि त्यांना आमच्याकडे येण्याची गरज नाही ते बुकिंग करण्यासाठी. अरे वा. जे रोपं जे आहे ते समजा त्यांनी जे ऑनलाईनवरती बुकिंग जरी केली, ऑनलाईन म्हणजे ऑनलाईनवर बुकिंग करायची आणि पाहिजे ती तारखेला आम्ही सांगतो. डिलिव्हरी करता तुम्ही. तसं डिलिव्हरी करून देतो त्यांना. अरे वा, खूप सुंदर. आणि सर, आता काय झालं आहे की बरंच काही हायब्रिडचे ही शेती आपल्याकडे इतर लोक करत असतात, तर ह्याच्यामध्ये तुमचं मत काय आहे साहेब. हायब्रिड जे करणं योग्यच आहे ॲक्च्युली. आणि कसं आज जे लोकसंख्या वाढत चालली ते उत्पन्न जे आहे ते उत्पन्न मिळालंच पाहिजे. जर उत्पन्न नाही भेटलं तर लोकांना प्रॉब्लेम येऊ शकतो त्या गोष्टीमध्ये. म्हणजे मास प्रोडक्शनला गेलंच पाहिजे. सर, तुम्ही एवढे यशस्वी आहात, तुम्ही एक MCOM ग्रॅज्युएट असून एक ॲग्रिकल्चरिस्टचा बिझनेस करताय, एवढं मोठं फार्म चालवत आहे
आज 7 एकर जमीन आहे तुमची आणि इथे तुमचे कामगारसुद्धा काही अशिक्षित कामगारी, म्हणजे आपण बोलायला गेलं तर अशिक्षित प्रमाण जास्त आहे आणि तुम्ही स्वतः त्या फील्डमध्ये नाही आहात, तर नक्की यशस्वीचा मंत्र काय आहे? प्रयत्न करणे आणि मन लावून काम करणे. हेच यशस्वीचं मंत्र आहे. खूप सुंदर. म्हणजे माणसाने मन लावून तर काही करू शकतात. सर, तुम्ही इथपर्यंत आलात आणि आज एवढं मोठं तुमचं आज हे एस्टॅब्लिशमेंट आहे. भविष्याची योजना काय आहे साहेब? भविष्यात जे आहे ते माझं टिश्यू कल्चरचं प्लॅनिंग आहे ॲक्च्युली. लॅबॉरेटरी टाकण्याचं. लॅबोरेटरी टाकण्याचा विचार ते. खूप सुंदर. हो. म्हणजे तुम्ही एकदम लास्ट स्केलला जायची इच्छा आहे. सर, प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक कोण व्यक्ती असतो. तुमच्या मागे कोण आहे साहेब? माझ्या मिसेस आहे. मिसेस आहे. खूप सुंदर सर. म्हणजे मिसेस तुम्हाला मदत करतात? खूप मदत करते. कसं म्हणजे काय? म्हणजे काय कसं येतात ते? ज्यावेळेस मी सुरुवातीला चालू केले त्यावेळेस त्या स्वतः येऊन उभ्या राहायच्या, लेबरच्या पाठीमागे अरे असायचं, वा. काम करून घेत असायचं. खूप सुंदर. वाव, एक्सलंट. मग ते सुद्धा तुम्हाला मदत करत असतात. खूप सुंदर. सर, असं लोक म्हणतात महाराष्ट्रामध्ये की मराठी माणसाला बिझनेस करता येत नाही. तुम्ही एवढं यशस्वी आहात. अगदी एक M.Com ग्रॅज्युएटला एक स्वप्न असतो की मी एखादा मल्टीनॅशनलमध्ये काम करीन, नाही तर शहरात राहून काम करीन. तुम्ही अगदी खेडेगावात बसून हे काम करताय आणि ह्याला केवढं लगन लागतो तो फक्त तुम्हालाच माहिती आहे. ह्याच्यात किती लगन, मेहनत सगळंच आहे. तर तुम्ही मराठी बांधवांना काय संदेश द्याल साहेब? मराठी बांधवांना सांगेल का तुम्ही व्यवसाय करा, मनपूर्वक व्यवसाय करा आणि तुम्ही यशस्वी व्हाल. नक्की व्हाल. नक्की व्हाल. खूप सुंदर सर. सर, तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ दिला त्यावेळी मी खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. तुम्ही पण इथं आलात, आमच्याकडून माहिती घेतली, तुमचे आभार मानतो. धन्यवाद. सर, आपण आता असं करूया की आपण तुमच्या या फार्म यार्डला जाऊया आणि थोडंसं त्याच्यावर आपण एक कव्हरेज करून त्याच्यावर थोडंसं गप्पा मारूया साहेब. सनब साहेब, आम्हाला हे सांगा, हे नक्की काय आहे जरा सांगा आमच्या प्रेक्षकांना. ही जी आहे ते ऊसाची रोपं ते ऊसाची रोपं. एक डोळा पद्धत ऊस आहे. हां हां. ही जी आहे आता आम्ही सुरुवात केलेली आहे ॲक्च्युली. अच्छा. याच्यात शेतकऱ्यांना कसा बेनिफिट भेटेल जास्तीत जास्त त्याचा प्रयत्न केलेला ते. कारण आज शेतकऱ्यांना जे आहे ते साधारणतः एकरी 2 गुंठे बियाणं लागतं ऊसाचं. 2 बियाणं. ओके. 2 गुंठे ऊसाचं बियाणं जे लागतं ओके. त्याचा तो खर्च आणि लागवडीचा खर्च बघतात तो डबल होतो. अच्छा. तर आज आम्ही त्या शेतकऱ्यांचा विचार करून एक डोळा पद्धत ऊसाची रोपं तयार केली की जेणेकरून शेतकऱ्यांचे घरातले माणसं 1 एकर आरामशीर लागवड करू शकतात. अरे वा. खूप लेबर नुकसान होतं कामाने. पूर्वी नुकसान त्यांना भरपूर व्हायचं. आणि जे जर्मिशन जे आहे ते एकसारखं असणार आहे. अच्छा. ऊस एकसारखा वाढणार आहे ते. म्हणजे एकाच वेळी आपल्याला ते म्हणजे इव्हन कटिंगला किंवा काढायला अवघड होणार. हो हो हो. खूप सुंदर सर. चला सर, इथे सर दाखवा जरा आम्हाला की हे कोणतं प्लांट, हे झेंडू आहे का? त्यांच्याकडे काही झेंडूचा प्रकारसुद्धा आहे. सनप थोडंसं बोलून घ्या की हे झेंडूचा प्रकारला काय आहे आणि आपल्याकडे कुठे जास्त मार्केट आहे या गोष्टीला. हा जो झेंडूचा प्रकार आहे हा कलकत्ता झेंडू म्हटलं जातं याला. हे छोटं मीडियम फुल असतं साधारणतः. हे आपण कलकत्त्याहून कटिंग बोलवतं साधारणतः आणि इथे ते लावली जातात. म्हणजे इथं ग्रोथ केली जाते आणि मग ती शेतकऱ्यांना दिली जाते. खूप सुंदर. हे झेंडूचा सेकंड प्रकार आहे ना. जरा इथे शूट मारून घे बाबू. पूर्ण शूट मारून घे. झेंडूचा आहे संपूर्ण. हे कसले साहेब? कॅप्सिकम म्हणजे आपला हिरवा भोपळा. सर, हा एक जरा कॅमेरा चालू कर. हा सर, एक हिरवा, फारच हिरवा, आम्हाला मनी प्लांट सारखं वाटतं. नक्की काय आहे? हिरवा एकदम आम्हाला असं वाटतं हे मनी प्लांट आहे. अच्छा. हे नक्की काय आहे साहेब? हे कॅप्सिकमचं रोपत आहे ॲक्च्युली. कॅप्सिकमचं रोपत आहे. म्हणजे आपण जे भोपळा मिरची म्हणतो त्याच्यातला प्रकार आहे का? वाव, ब्युटिफुल. निसर्ग किती सुंदर आहे खरोखर. आणि ह्याच्यातलं काय सर, हे काय? अच्छा, म्हणजे हे कारल्याचे रोपे आहेत बघा इथे. हे आपण कुठं मागवत असतो सर? हे ॲक्च्युली आम्ही सीड मागवलं जातं. अच्छा. आणि ती टाकली जातं याच्यामध्ये. अच्छा, आपल्याकडनंच होत असं सगळं कोकोपीटवर. कोकोपीटवरती डायरेक्ट सीडवर होतं. ह्याला मीडिया वगैरे लागत नाही. याला मीडिया वगैरे लागत नाही. साधारण टिश्यू पण लागत नाही, काहीच नाही. टिश्यू पण लागत नाही. जैसा हमारा इंग्लिश में हिंदी में कि काली अक्षर बेच भरा हुआ, हमको सब काला ही दिखता है,
पण इथे सगळं हिरवट आहे. हे कसले झाडी आहे साहेब? ही वांगीची झाडं ते वांगीची झाडं म्हणजे आपण कोणतं काळा? हां ब्लॅकमध्ये लांब असतात ना. अच्छा, हे कुठून UP वरनं येतं का? नाही हे सगळं जे आहे ते सगळं सीडवर आहे सीड्सवरती ॲक्च्युली. म्हणजे आपल्याकडे तयार होतो. हो आपल्याकडे तयार केलं जातं. खूप सुंदर. नमस्कार. सनप साहेब, आम्ही आता तुमच्या शेतात जाऊन आलो आणि शेतात बरंच चांगला अनुभव भेटला आहे आणि तसं बघायला गेलं तर आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो आहे. पण हे मशीन मला ह्याच्याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकाला सांगा. बरं हे मशीन जे आहे ते आपण साधारणतः अमेरिकेहून बोलवलेलं ते फक्त सीड टाकण्यासाठी ट्रेमध्ये सीड टाकणे. म्हणजे एकाच वेळी किती ट्रेमध्ये टाकता येतो? एका वेळेस म्हणजे एका तासात किती ट्रे टाकता? एका तासामध्ये 100 ट्रे टाकले जातात. काय म्हणते? हो. म्हणजे 10 माणसाचं काम 10 माणसाचं काम आहे. आणि त्याचं प्रमाण पण बरोबर पडतो, जास्त किंवा पडत नाही किंवा कमी पडत नाही. ते जास्त म्हणजे वेस्टेज खूप कमी आहे. वेस्टेज खूप कमी जातं. अरे, आणि पूर्ण भारतात तुम्ही एकुलते का त्याच्यामध्ये? हो एकुलते एक आहे. वा, खूप सुंदर. चालू कर ना. चालू कर. आता हे आपल्याला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दाखवत आहेत की बाबा अजून आपण बरेच प्लांट पाहिले आहे, पण आपल्या इंडियामध्ये सुद्धा मेकॅनाइज ॲग्रिकल्चर होतो आहे. लोकांचा गैरसमज आहे की आपण अजून आधुनिकमध्ये नाही आहोत, पण हे बघा आधुनिकचा प्रकार आहे इथे. सीड सुटवलंय. हां बरोबर. अरे वा. प्रत्येक अच्छा, म्हणजे एक एक असं उचलून टाकते का ते? अरे वा, अरे वा. आणि लेबर बचत खूप होते. खूपच लेबर बचत. एका तासात तुम्ही म्हणता 100 होत असेल तर काय? म्हणजे कुठल्याही सीडला चालतो हा मशीन? अच्छा, वेगवेगळे असतात. वेगळे वेगळे असे निडत असतात त्याला. आपल्याला हे बघून कसं वाटतंय बघा. त्यांच्याकडे हा इकडनं प्रोसेस झाल्यानंतर त्यासाठी बघा हे सीड्सला टाकून झालेला प्रकार आहे बघा. सीड टाकून झालेला प्रकार आहे. एका तासात 100 ट्रेमध्ये भरता येतो. पुरे ना? बदल